बाल्या, बाल्या, तुझ्या शाळेत मंत्री येणार आहेत म्हणे. हा, झेंडावंदनाच्या दिवशी. हा, बोललं नाही रे तू. हुशार आणि टापटीप मुलांनाच बोलवलंय झेंडावंदनाला. तर बोलून काय फायदा, मी आता ढ आहे ना. ढ? तू हुशार नाही व्हय? दिसरात कानाशी पिटीर पिटीर करतो ते काय रे? अरे लेका, ढ कोण हुशार कोण हे आपण ठरवण्यापरीस लोकांना ठरवू द्यायचं असतं. समजलं? चले जेवाया. दिसरात काय त्या बादशाच्या कानाशी लागतो रे? हा काय? एक दिसणं त्या उस्मान खाटकास इकूनच टाकतो. दादा, बादशाला काय बोलायचं नाही हा, सांगून ठेवतो. आणि त्याला ऐकायचं तरी सुरूनच जा. बर 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 बर, चले जेवायले. हात धुतला का? नाही. बरं थांब. घुगरे गुरुजी, ओ घुगरे गुरुजी, अहो कुठे चालला तेवढं गडबडीत? मी ते हातमाऱ्यांकडे मीटिंग ठेवली होती ना. या बया, हा म्हणले सांगितलं ते जरा धारा याला. चांदेबाई, एवढा काय महत्वाचा टॉपिक नाहीये. उद्या मी शाळेत गेलो ना तेव्हा मी सांगेन तुम्हाला. सगळं सविस्तर. धारा याला. आव पण हो, मी येते ना लगेच. ही गेली, ही आली, पण ऋतिक जवळ असला ना की जमत नाही. ऋतिक? अहो हा काय माझा मुलगा, असं काय करताय? आलेलात की बारशाला. हे बघा चांदेबाई, मी तुमच्या ऋतिकला धरतो, पण तुम्ही येऊ नका तिकडं. काय आहे, रात्रीची वेळ आहे. तिकडे सगळी पुरुष मंडळी आहेत, बरं दिसत नाही ना. असं म्हणताय का? ठीक आहे. पण सांगा मीटिंग मध्ये काय झालं ते. आणि रात्रीच्या मीटिंगा जरा कमी करा. अहो ते हात मारायचं समजू शकतो. बायको उठसूट गावी जाते म्हटल्यावर काहीतरी विरंगुळा पाहिजे पण ना माणसाला. अहो पण तुम्ही आता रिटायर्ड व्हायला आलाय. चला चला चला, येतो येतो मी येतो. ऋतिकला तरी द्या. तुमचा टाडांग टाडांग टांग. सर, करायचं का सुरू? थांब ना लेका, करायचा का सुरू, करायचा का सुरू? त्या घुगरे सरांना येऊन देत, नंतर म्हातारा डोकं खाईल. आपलं घुगरे सर बी लय शौकीन आहे. आता आवरत नाही. फोन मारा मारा बरं त्यासनी. काय फोन मारा? मिस कॉल दिला होता, तर त्या म्हाताऱ्याने मलाच उलटा मिस कॉल दिलाय. आले आले. सर या बसा बसा. हो, काय झालं? नाही, एवढा उशीर केलाय तो. अहो, येताना वाटेत चांदेबाई भेटल्या ना, लोटक कडेवर घेऊन. मला म्हणली याला सांभाळा, मी जाऊन येते. कुठं म्हणजे? एक सोच स्वच्छता की ओर. आता टमरेल घेऊन जाणार कुठं? हे म्हणजे सर असं झालं, कुणाच्या खांद्यावर कुणाचं होतं. अरे हसता काय गाड्यांनो? अरे मला विचारत होती एवढ्या रात्री कुठं चाललाय म्हणून. सांगायचं ना, हातमारी सरांच्याकडे 15 ऑगस्टची मीटिंग आहे म्हणून. आईला तेच सांगितलं, तर बाई काय म्हणली, उरकून येते, मी पण येते संगत तुमच्या. मला तर वाटतं ना तिला फुल डाऊट आहे बघा आपल्यावर. हे असले धंदे करतो ते. बरं ते जाऊ दे, आपण करायचं का सुरू? करतोस? कर. आईला म्हणजे अजून सुरू नाही केलं काय? सर असं काय करताय? अहो तुमच्याशिवाय सुरू करू का आम्ही? याला म्हणतात मैत्री. आईला 2 महिने झाले बघ, आता डोळ्याचं पाळणं फिटणार. दिग्या, चांगलं आणलंस ना? नाही, मागच्या टायमाला म्हणत होतास मस्त आहे मस्त आहे मस्त आहे, आणि निघाला फुसका बार. सर, ह्या वेळी आपण स्वतः चेक करून आणलाय, एकदम कडक. वा 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 वा. चल 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 चल, रिमोट चालू कर. काय अण्णा, यावर्षीही वारीला दांडी? अहो एवढं काय घोडं मारलंय त्या विठ्ठलांनी तुमचं? माऊली, अहो मी कोण राग करणारा? परीक्षा तर तो बघतोय माझी. त्याला जर माझी खरंच काळजी असेल ना,
तर त्याने माझी सगळी प्रश्न सोडवावीत. बरं, तुमचं गाणं घालतो मी त्याच्या कानावर. आणि ते तुमच्या बैलांचं कळलं मला. गरज लागली तर माझी बैलजोडी आहे, संकोच न करता घेऊन जायची. काय? पांडुरंग पांडुरंग. ढगदाट तामिळू दे तुझी साथ, काळ्या संकटात दे रे तुझा हात. अंश तुझा तुला घालतो या साद, एक होण्या तुझ देतो या आवाज. ऐक भगताची हाक जग जेठी, ऐक भगताची हाक जग जेठी. मन धावतया चंद्रभागी काठी, मन धावतया चंद्रभागी काठी. ओढ लागली इठूच्या भेटीसाठी, ओढ लागली इठूच्या भेटीसाठी. मन धावतया चंद्रभागे काठी, मन धावतया चंद्रभागे काठी. विठ्ठल 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 विठ्ठल. मास्तर, हा. हे मस्त झालं की नाही काम? हो, छान हा? छान छान. पोरं कशा आता इंग्लिश कॉन्व्हेंट सारखे चमकणार, एकदम टिप टाप. मी काय म्हणतो देशमुख साहेब, हा, बोला ना. हाताबरोबर शिक्षकांवर काहीतरी देऊन टाका. नाही म्हणजे बरं दिसत नाही ना. पोरं सगळी टिपटॉप आणि शिक्षक सगळे गबाळे. काय ऐकलं का? शिक्षकांना काहीतरी देऊन टाका. इथे काय दिवाळी आहे का बारस आहे माझं? मजाक मजाक मध्ये हिथंच 50-50 हजाराचा चुना लागलाय, वर पुन्हा शिक्षकांना द्या म्हणे. काय तुम्ही पगार घेता ना व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला पगारही द्यायचे, कपडे आम्हीच द्यायचे. तुम्ही काय करणार त्या पगाराचं? वा वा, ये बेटा. फार हसायला लागलेत, डोळे कशामुळे सुचलेत? झोप झालं नाही का पूर्ण? अहो 15 ऑगस्टची मीटिंग करत होते हे. हा, आम्हाला नाही बोलले मीटिंगचं. मला बोलले ना घुगरे सर. वा वा. बरं पोरांनो, एक लक्षात ठेवा, 15 ऑगस्टला सगळ्यांनी हेच कपडे घालून यायचे बरं का? हा, आता हे राहिलेले तुम्ही द्या सगळे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मास्तर, मास्तर या गावात जरा 4-2 बॅनर झळकू द्या. मॅडम लावतो की. कसं आहे, खुश होतील त्या. निधी आला असेल की? आलंय की. बारीक खाचा मारायचा आणि इकडे बॅनर कडे वळवायचा. मंत्री आहेत त्या बॅनरवर दिसले की मग बरं वाटतं. मंत्री लोकांना कसं खुश ठेवायचं आमच्याकडून शिका तुम्ही, तर काहीतरी होईन आयुष्य. यो व्यवस्थित वाटप करा सगळं. पुरले पाहिजेत सगळ्यांना. चला चला चला. हा द्या. ए, तू कशाला आला रे? शिकायचा नाही आला कपडे मागायला, ढकुटचा. हो येवले बाई, जाऊ द्या हो. नाहीतरी कुठं आपण आपल्या खिशातून देतोय. द्या हो बाई, तुम्ही त्याला द्या 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 द्या. जा बाळा जा. 15 ऑगस्टला घालायचं आहे. जा वर्गात जा. हे घे, कोणाला सांगायचं नाही हा, नाहीतर डोक्यात बॉम्बच फोडीन. हे तुम्ही पण लक्षात ठेवा. चला.
चल तू चल रे तू चल चल ए तुम्ही काय बघता चल रे चल 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 काय झालं रे? कशा पाय रडतोय? ए बाल्या, अरे रड नको. अरे म्या म्हणलं नव, म्या उद्या शाळेत येतो, तुझ्या सराशी बोलतो. अरे असले एखादा ड्रेस शिल्लक तर मागून पाहू ना. हा, तू नका येऊस, मला ठाव आहे ते नाही देणार. अरे नाही देणार तर नाही देणार. लेका दुसरं काय होतं काय ते बघू ना. हा, चल उठ उठ. त्या बादशाला बी झोपू दे आणि तू बी झोप. दादा, आपल्याकडे का म्हणून बक्कळ पैसा नाही. आपण असं गरीब किती दिवस राहणार. आज तर एकेकाचं नशीब. म्या बी त्या विकीगत मोठ्या बापाचा पोरा साहेब पाहिजे होतं. हा, याच्यात चूक केली रे देवानं. का जन्म कुठं घ्यायचा हे माणसावर नाही सोडलं, पण जन्म जगायचा कसा हे आपल्या हातात आहे ना लेका. हा, त्याचं सोनं कसं करता येईल ते बघायचं. चल उठ उठ. अरे उठ र माझ्या राजा, उठ चल. तोंड वर करून बोलायला लाज नाही वाटत? एक ड्रेस सांभाळता येत नाही ढाकुटचा. येवले बाई, अहो त्यानं तर नीटच सांभाळलं होतं बाई. ते कुठल्या तरी टार्गेट पोरानं त्याच्या कपड्यावर शाई ओतली. रातभर रडत होतं हो. आता तुम्हीच सांगा त्यानं काय करावं. घरी बसावं. आता तो ना आल्याने थोडी ना झेंडावंदन थांबणार आहे. सदा 2 वर्षाची फी बाकी आहे. आधी त्या फीचं काय ते बघ. हात मारे. हे बघ बाबा, शिल्लक असता तर स्वतःहून दिला असता, पण देशमुख साहेबांनी कट टू कट गणवेश वाटप केलंय. तू एक काम कर, तू असंच देशमुखांकडे जा. त्यांना वाटलं तर करतील काहीतरी. सदा फीचं काय ते बघायचं. हात मारे. जा बाबा जा. नमस्कार. यावेळी काही हळदीचं पीठ काही बरं दिसत नाही बाई. हो बरोबर बोलतेस रखणे तू. अरे चल रे, कशा पाय रडतोय? चाललो ना देशमुखाकडे. उगा आपल्या काहीतरी. अरे आता पडला असता ना बाबा. अगदी देवासारखा धावून आला बघ सदा दादा. नाही तर माझा वत्याचा नव्हता झाला असतं रे. लई उपकार झाले बघ तुझे. अरे उपकार कसले, एकमेकाच्या मदतीस येणं ह्योच खरा माणुसकीचा धर्म आहे. सांभाळशील त्याला. हा, सांभाळ. काळजी घे रे बाबा. चल बाल्या. दादा दादा, मेरा दादा सुपरमॅन. दादा ऐक ना, तू तर एकदम सुपरमॅन वाणी वाचवलंस रे त्याला. कसं काय जमलं तुला हे? काय नाही रे, त्याचा तोल गेला तसा त्याचा भार मी माझ्या खांद्यावर घेतला. त्यानं झालं काय, तो एकदम हलका झाला. त्याचा खाली पडतानाचा वेग कमी झाला. म्हणजे बघ, जर एखाद्या जड वस्तूला खाल्लं टेकन दिलं, वरची वस्तू आपोआप हलकी होती बघ. हे तर आमच्या विज्ञानाची बी पुस्तकात आहे की. मग काय लेका, थोडंफार विज्ञान आमासनी बी कळतं की. आडणी असलं म्हणून काय झालं. चल जा घरी, येतो मी लगेच. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.